साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. जय जिजाऊ या जयघोषाने दुमदुमले मातृतीर्थ. राजमाता जिजाऊंचा 427वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, मंत्री आकाश फुंडकर यांच्या हस्ते महापूजा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांचा आज जन्मदिवस असून त्यांच्या 427व्या जयंतीनिमित्त सिंदखेड राजा येथील जन्मस्थळी राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते सूर्योदयावेळी शासकीय महापूजा करण्यात आली. पुरातत्व विभाग, नागपूर, सिंदखेड राजा नगर परिषद आणि मराठा सेवा संघाच्या वतीने आयोजित राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर, खासदार सुप्रिया सुळे, आमदार सिद्धार्थ खरात, आमदार मनोज कायंदे, लखुजीराजे जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव, माजी आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे, शशिकांत खेडेकर, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी संजय खडसे, तहसीलदार, मुख्याधिकारी यांनी राजमाता जिजाऊ यांच्या जन्मस्थळाचे दर्शन घेऊन अभिवादन केले. महापूजा पार पडल्यानंतर केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव म्हणाले की सिंदखेड राजा नगरीमध्ये राजमाता जिजाऊ यांचा 427वा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या जन्मोत्सवासाठी दरवर्षीप्रमाणे देशभरातून लाखो लोक राजमाता जिजाऊ यांच्या दर्शनासाठी येत असल्याचे सांगितले. तर राजमाता जिजाऊ जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी आगामी काळात प्रयत्न करणार आहोत. लखुजीराजे जाधव राजवाडा व मा जिजाऊ जन्मस्थळासंदर्भातील विकास कामांमधील अडचणी दूर करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे यासाठी आपण प्रयत्न करणार असून राजमाता जिजाऊ यांच्या जन्मोत्सवाला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शासकीय महापूजा करण्यासंदर्भात मंत्रिमंडळात प्रस्ताव मांडण्यात येईल. सिंदखेड राजा विकास आराखड्याला गती देण्यात येईल असे कामगार मंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी यावेळी सांगितले. आज आपल्या या सिंदखेड राजा नगरीमध्ये राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा 427वा जन्मदिवस मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होत आहे. आपण पाहतो की दरवर्षी राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मोत्सवासाठी लाखो लोक संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून या ठिकाणी जिजाऊ मातेंचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आज आपण या ठिकाणी पाहतो की या सिंदखेड राजा नगरीचं नाव या संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर एक आदर्श माता, एक आदर्श पुत्र घडवणारी माता म्हणून त्यांना राजमातेचा आणि राष्ट्रमातेचा दर्जा आणि नामकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. अशा जिजाऊ मातेंचा आज जन्मोत्सव आपण सर्वजण मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करत आहोत. दरवर्षी या दिवसाची वाट जिल्ह्यातलेच नाही तर महाराष्ट्रातले सर्व लोक पाहत असतात. दरवर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन हे म्हणजे वर्षभराची तुमच्यासाठी शिदोरी असते, तुमच्यासाठी प्रेरणेची शिदोरी असते, तुमच्यासाठी वर्षभराची शक्तीची शिदोरी असते. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जिजाऊ मासाहेबांचं दर्शन घ्यायला आलो, त्यांच्यासमोर नतमस्तक झालो आणि निश्चित जिजाऊ मासाहेबांचा हा जन्मोत्सव हा लोकोत्सव व्हावा यासाठी आम्ही पुढच्या काळात प्रयत्न करू. निश्चित येणाऱ्या काळात ज्या काही त्रुटी राहिल्या असतील, शेवटी हा राजवाडा हा आर्किओलॉजीच्या अंडर येतो, त्यामुळे बऱ्याचशा त्याच्यावर हे असतात, अडचणी असतात. पण निश्चित येणाऱ्या काळात या सर्व अडचणी या दूर झाल्या पाहिजे. एक चांगल्या पद्धतीचं राष्ट्रीय स्मारक इथं उभं राहिलं पाहिजे. कारण ज्या मातेने या जगाला शिवाजी महाराजांसारखा पुत्र दिला, राजा दिला, त्यांचं स्मारक एक चांगल्या प्रतीचं असावं, राष्ट्रीय लेवलचं असावं, आंतरराष्ट्रीय लेवलचं असावं.
नाही, आता त्यावरच आमचं काम सुरू आहे. अनेक त्यामध्ये समज गैरसमज काही असतील. 311 असेल, आता आम्ही नवीन 1000 कोटीचा मागतोय. मध्ये 500 कोटीचा आम्ही मागितला होता, पण आता आम्ही जोपर्यंत त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन केलं तर 1000 कोटीपर्यंत आम्हाला तात्काळ त्याची गरज आहे. तर त्यावर काम सुरू आहे. लवकरच आराखडा मंजूर करून फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार असतील, हे सगळे मंडळी त्या ठिकाणी लक्ष घालून नक्कीच चांगल्या पद्धतीचं विकासात्मक काम या सिंदखेड राजानगरीमध्ये, या परिसरामध्ये, संपूर्ण मतदारसंघामध्ये करण्याचं काम आम्ही भविष्यात करू.